हॅलो, नमस्कार. मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आहे. तर आज मी तुमच्यासमोर एक प्रोडक्ट घेऊन येणार आहे, ज्याचा वापर मी फर्स्ट टाईम करणार आहे आणि खूप जास्त खर्चिक आपण त्याला म्हणू नाही शकत. खूप इझिली तुम्हाला अवेलेबल सध्या प्रत्येक स्टोअरवर तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल असं हे प्रोडक्ट आहे. ते आहे म्हणजे हे फिलिप्सचं एपिलेटर. तर पहिल्यांदा मी जेव्हा हे मला रिसीव्ह झालेलं होतं, मी खूप जास्त खुश होते. पण याच्या रिलेटेड मी काही व्हिडिओ बघितले की एपिलेटर स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा यूज कराल त्यावेळेस थोडंफार तुम्हाला पेन सहन करावं लागेल. जसं आपण नॉर्मल वॅक्स करतो, नॉर्मल वॅक्समध्ये तुम्हाला एकसोबतच खूप सारे जास्त हेअर्स पटकन रिमूव्ह केले जातात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला एक एक करून हेअर रिमूव्ह होतं. तर ते रिमूव्ह होताना थोडासा त्रास होतो असं मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. तर हे माझं फर्स्ट ट्रायल आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपण नॉर्मल पार्लरमध्ये एका वेळेस गेल्यानंतर आपल्याला जवळपास 2,000 ते 2,500 रुपये खर्च पडतोच. म्हणजे वॅक्सिंग असेल, अंडरआर्म वॅक्सिंग असेल, लेग वॅक्सिंग असेल किंवा हँड वॅक्सिंग असेल. तर तुम्ही जर का हे फिलिप्सचं एपिलेटर घेतलं बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या टाईप्सचे एपिलेटर पाहायला मिळतील. तर मी हे जरासं ॲडव्हान्स फिलिप्स एपिलेटर घेतलेलं आहे, कारण माझा खूप जास्त वापर नसतो. पण तरीही आपण जेव्हा आपण यूज करू त्यावेळेस मला असं वाटतं की आपण चांगलंच गोष्टी यूज करावे. तर बाजारामध्ये तुम्हाला जवळपास 1,500 ते 2,000पासून देखील एपिलेटर पाहायला मिळतील, जे की त्यामध्ये पण खूप सारे टाईप्स आहेत. जसं की फुल बॉडीसाठी एपिलेटर वेगळं मिळतं. तसंच तुम्हाला फेसवर जर का फेस हेअर रिमूव्ह करायचे असेल तर त्यासाठी एपिलेटरप्रमाणे छोटे छोटे रेझर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगमध्ये मिळून जातील. छोटे छोटे रेझर तुम्हाला मिळतील, ज्याचा वापर करून तुम्ही छोट्या छोट्या बॉडी पार्ट्सवरून अनवॉन्टेड हेअर्स काढण्यासाठी वापर करू शकतात. तर त्याचप्रमाणे अशा टाईप्सचे एपिलेटर तुम्हाला पाहायला मिळतील. तर सध्या फिलिप्सचं मी का घेतलेलं आहे, कारण हे इंडियन ब्रँड आहे. तुम्हाला जर का याचं काही सर्व्हिस पाहिजे असेल किंवा एखाद्या वेळेस हे खराब झालं किंवा अजून काही तुम्हाला ॲडव्हान्स सर्व्हिस पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला फिलिप्सचं स्टोअर इंडियामध्ये कुठेही इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर हे आहे माझं फिलिप्सचं एपिलेटर, ज्यामध्ये विथ 5 ॲक्सेसरीज मला यासोबत मिळालेल्या आहेत. तर मी तुम्हाला हे शो करते. या एपिलेटरवर इथे लाईट दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही अंधारामध्ये देखील तुमच्या हातावरचे केस असतील किंवा अनवॉन्टेड जागेवरचे हेअर्स असतील ते रिमूव्ह करू शकता आणि त्या लाईटचा वापर करू शकता. आणि इथे 2 मोड दिलेले आहेत, एक बेसिक आहे आणि एक ॲडव्हान्स आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही मोडवर तुम्ही हे एपिलेटर यूज करू शकता. या एपिलेटरसोबत मला इथे चार्जिंग केबल मिळालेली आहे. त्याचप्रमाणे शेविंग रेझर देखील मिळालेला आहे. हा क्लिनिंगचा ब्रश मिळालेला आहे. सेफ्टी हेड मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे चार्जिंग केबल आहे. तुम्ही इथे चार्जिंग करू शकता. हे चार्जेबल आहे. काही फिलिप्स एपिलेटर असे आहेत की तुम्हाला विदाऊट चार्जिंग करता यूज करायचे, असं त्यामध्ये सिस्टीम आहे. जेणेकरून तुम्ही इथे त्याला ऑलरेडी पिन राहते, तर त्या पिन थ्रू तुम्ही ती सॉकेट लावू शकता आणि त्यानुसार तुम्ही
विथ पिन ते एपिलेटर यूज करू शकता. तर हे जे एपिलेटर आहे थोडंसं हेवी आहे आणि याची कॉस्ट देखील थोडीशी अदर एपिलेटरपेक्षा थोडीशी जास्त रेंजची आहे. तर हे एपिलेटर तुम्ही वेट आणि ड्राय या एरियावर देखील अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही जर का एखाद्याच बाथरूममध्ये असाल ना आणि तुम्हाला अचानक लक्षात आलेला आहे की अरे आज फंक्शन आहे आणि आपल्याला आपले हेअर रिमूव्ह करायचे आहे, तर त्यासाठी तुम्ही वेट असताना देखील तुम्ही हे एपिलेटर इझिली तिथे जाऊन यूज करू शकता. आणि ड्राय एरियावर देखील तुम्ही हे एपिलेटर यूज करू शकता. काही एपिलेटर असे असतात की तुम्हाला फेसवर अप्लाय करता नाही येत, तर हे एपिलेटर असं आहे की तुम्ही फेसवर त्याला इझिली अप्लाय करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर एपिलेटरचं काम हे आहे अनवॉन्टेड हेअर काढण्यासाठी. आणि जर का तुम्ही पार्लरमध्ये गेला तर पार्लरमध्ये साधारणतः तुमचं एका टाईमचं चार्जेस जवळपास 1000-2000च्या जवळपास जात असेल, तर मला असं वाटतं की हे तुमचं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही एकदा जर का हे एपिलेटर घेतलं तर तुम्ही वर्षानुवर्ष हे एपिलेटर वापरू शकता. तर आता मी याच्याने माझं फर्स्ट हेअर रिमूव्ह करणार आहे. याचं डायरेक्शन आपल्याला 90 डिग्रीमध्ये राहिलं पाहिजे आणि ज्या डायरेक्शनने आपले हेअर्स आहेत तर त्या डायरेक्शनच्या अपोजिट आपल्याला हेअर काढायचे आहे. तर यामध्ये दोन हे आहेत की तुम्ही नॉर्मल मोडवर देखील ठेवू शकता आणि नंतर ॲडव्हान्स मोडवर ठेवून तुम्ही हे एपिलेटर वापरू शकता. इथे तुम्ही बघू शकता हे अनवॉन्टेड हेअर्स आपोआप मुळासहित बाहेर आलेले आहेत. तर याच्याने थोडासा तुम्हाला पेन सहन करावं लागेल, कारण आपली स्किन जी आहे थोडीशी सॉफ्ट राहते आणि मुळापासून हा एक केस बाहेर काढला जातो. तर थोडंसं आपल्याला त्रास होतो. वॅक्सिंगच्या स्ट्रीपने आपण एकदा जर का वॅक्सची स्ट्रीप लावली तर एकदाच आपण जेव्हा पुल करतो त्यावेळेस खूप सारे हेअर्स त्याच्यासोबत निघाले जातात. पण याच्याने असं नाही की एक एक हेअर तुमचा बाहेर काढला जातो. एपिलेटर यूज केल्यानंतर मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्त्रीकडे हे एपिलेटर असायलाच पाहिजे. म्हणजे बाहेर जाऊन तुम्ही जे पार्लरमध्ये खर्च करता त्यापेक्षा एक एपिलेटर घ्या आणि वर्षानुवर्ष त्याचा वापर करत राहा. माझा तरी अनुभव एपिलेटरबद्दल खूप छान होता. आफ्टर यूज यू हॅव टू यूज दिस ब्रश टू क्लीन. हे छानपैकी आपल्याला असं क्लीन करून घ्यायचं आहे.